घरातला अंधार दूर करून प्रकाश देणारा दिवा आणि याच दिवांची आज आपण भक्तिभावानं दीपपूजा करणार आहोत. चला तर मग घरची दीपपूजा पाहूया. नमस्कार मंडळी, आपले घर आपले किचन या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण आपल्या घरी दीपपूजेची तयारी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि तुम्ही पण दीपपूजा करता का हे नक्की कमेंट करून सांगा. तर सर्वात प्रथम घरातील सर्व दिवे स्वच्छ करून घेतले. तर दिवा हा आपल्या संस्कृतीमध्ये प्रकाश आणि शुभत्य आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. तर म्हणूनच दीपपूजा केली जाते. तर चला तर मग पाहूया आपण की ही दीपपूजा कशाप्रकारे करायची आहे. तर मी तुम्हाला जे ताटामध्ये सामान दाखवलं आहे ते साधं साधं सर्व घरीच उपलब्ध असतं. तर सर्वात आधी आपल्याला छान असं पाटावरती आसन वगैरे टाकून घ्यायचं आहे. थोडंसं डेकोरेशन करायचं आहे, जसं की तुम्हाला जमेल. आणि त्यानंतर मग अक्षदा आपल्याला मी जशा प्रकारे ठेवल्यात तशा प्रकारे ठेवून घ्यायच्या आहेत. त्यावरती हळदी कुंकू छान असं वाहून घ्यायचं आहे आणि मग त्यावरती एक एक दिवा आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. घरामध्ये जेवढे दिवे असतील किंवा समई पंथी जे काही असेल ते सर्व या दिवशी स्वच्छ करून आपण सर्व दिव्यांमध्ये वाती या लावणार आहोत. तर यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एकच कमी आहे ती की जे कणकेचे 5 दिवे बनवतात ती. कारण हा व्हिडिओ मी एक दिवस आधी टाकत आहे, त्यामुळे मी ते 5 दिवे बनवलेले नाही आहे. मी उद्या ते 5 दिवे बनवणार आहे. तर तुम्ही पूजेच्या वेळेस ते 5 दिवे नक्की बनवा, त्याला खूप महत्त्व आहे. तर सर्व दिव्यांमध्ये छान असं तेल वगैरे टाकून घेतलं, वातीही सर्व लावून घेतल्या आणि त्यानंतर मग प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू आपल्याला लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर छान असं अक्षदा वगैरे वाहून फुलं वाहून घ्यायची आहेत, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे. पाहू शकता तुम्ही. सण छोटा असो किंवा मोठा, पण तयारी करताना मनाला खूप आनंद मिळतो. तर अशा प्रकारे मी सर्व फुलं वगैरे ठेवून घेतले आहेत. म्हणजे सर्व पूजेची मांडणी करून घेतली आहे आणि त्यानंतर छान असा मनापासून नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थनाही करायची आहे. आणि मग छान अगरबत्ती वगैरे लावून आरती करून घेतली. तर अशा प्रकारे तुम्हाला उद्या करायचं आहे, कारण दीप अमावस्या ही उद्या 12 ऑगस्ट रोजी आहे. आणि मग नंतर छान असा नमस्कार करून दिव्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व अंधकार दूर होऊ दे, आयुष्यातीलही सर्व अंधकार दूर होऊ दे आणि सुख समृद्धी घरात येऊ दे. तर व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आत्तासाठी श्री स्वामी समर्थ.